राज्याच्या परिवहन खात्याने मे महिन्यात मोटर वाहक निरीक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवली असली तरी यात प्रचंड त्रुटी अनियमितता झाल्यास टपका ठेवण्यात आला आहे। परिणामी या बदली प्रक्रियेविरुद्ध 51 वाहक निरीक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटकडे धाव घेत 27 मे 2025 रोजी दिलासा मिळविला। मात्र 40 दिवसांनंतर ही वाहन निरीक्षक हे अद्यापही वेट अँड वॉच आहेत। त्यामुळे परिवहन खात्याचा कारभार कसा चालतो हे स्पष्ट होते। परिवहन खात्याने पारदर्शकपणाच्या नावावर 28 जून 2023 रोजी ऑनलाईन बदलीची प्रक्रिया सुरू केली। या समुपदेशनात गट अ, ब आणि क वर्गवारीनुसार बदली प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते। मात्र यंदा ऑनलाईन बदली प्रक्रियेची SOP तयार न करता परिवहन खात्याने पारदर्शकतेला छेद दिल्याचा आरोप वाहन निरीक्षकांनी केला आहे। ही बाब मोटर वाहक निरीक्षकांनी मॅटमध्ये पूर्वानिशी सिद्ध केली। त्यामुळे मॅटने एकाच वेळी 51 वाहक निरीक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगनादेश देत प्रादेशिक परिवहन आयुक्तांना याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते। परंतु 27 मे ते 7 जुलै 2025 या 40 दिवसात वाहक निरीक्षकांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात कोणतीही दखल देण्यात आली नाही। तर दुसरीकडे अन्यायग्रस्त मोटर वाहक निरीक्षक नव्याने पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत। परिवहन आयुक्त कार्यालयाने 2023 मध्ये मोटर वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचे निकष जाहीर केले। यात कायदेशीर त्रुटी व दोषाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची बाब मॅटच्या निर्देशनास आणून दिली। परिणामी मॅटने परिवहन आयुक्तांना मोटर वाहन निरीक्षकांची अ, ब, क या वर्गवारीनुसार यादी दिली। परिणामी मॅटने परिवहन आयुक्तांना मोटर वाहन निरीक्षकांची अ, ब, क या वर्गवारीनुसार यादी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी असे निर्देश केले। असे असताना परिवहन आयुक्तांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात विलंब होत आहे। मॅटच्या निर्देशनानुसार मोटर वाहक निरीक्षकांच्या बदल्यासंदर्भात उत्तर पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। प्रतिज्ञापत्र लवकरच सादर केले जाईल। मध्यंतरी आजारी असल्यामुळे मी सुट्टीवर होतो, याबाबत थोडा विलंब झाला आहे। SMR न्यूज, अमरावती।